नमस्कार, मी उमेश कुमार. TV9 मराठीत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. पाचवा टप्पा आता महाराष्ट्रात सुरू झालेला आहे. शेवटचा टप्पा आहे आणि हा सर्व प्रचार जो आहे तो एकवटलाय मुंबईत. आणि या शेवटच्या टप्प्यात आज आपल्या बरोबर आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. फडणवीस साहेब, तुमचं TV9 मराठीत स्वागत आहे. धन्यवाद. आभारी. आता हा जो शेवटचा टप्पा आहे हा आहे मुंबईत आणि सर्व प्रचार एकवटलाय. म्हणजे मोदीजी मुंबईत आहेत, त्यानंतर तिकडनं केजरीवाल पण आलेत. म्हणजे सगळं लक्ष मुंबईवर केंद्रित झालंय. आणि जर मुंबई हा आसपासचा परिसर आपण बघितला तर हा ठाकरेंचा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. तर त्यामुळे तुम्हाला मोदींना रस्त्यावर उतरावं लागलं, त्यांचा रोड शो करावा लागला. पहिल्यांदा तर शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि भारतीय जनता पक्षाचा हा बालेकिल्ला आहे. उद्धव ठाकरेंचा बालेकिल्ला नाही. आम्ही वारंवार हे दाखवून दिलंय. 2014 मध्ये ते आणि आम्ही वेगळे लढलो. पहिल्यांदा वेगळे लढलो. आमच्या 15 जागा आल्या मुंबईत, त्यांच्या 14 आल्या. महानगरपालिकेत आम्ही वेगळे लढलो. ते 84 आले, आम्ही 82 आलो. त्यामुळे हा काही उद्धव ठाकरेंचा बालेकिल्ला नाही आहे, आमचाच बालेकिल्ला आहे. मागच्या वेळेस ते जास्त जागा लढले आमच्यापेक्षा आणि कमी आले आणि आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त आलो. त्यामुळे मुंबईने वारंवार भारतीय जनता पक्षाला आणि आमच्या महायुतीला साथ दिली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतो की मुंबईकरांचं मोदीजींवर विशेष प्रेम आहे. आम्ही 14ला देखील आपण बघितलं असेल, मुंबईत 2 सभा केल्या होत्या. लोकसभेत 2 सभा केल्या होत्या. यावेळी आम्ही असा निर्णय केला की सभा एक करायची आणि एक रोड शो करायचा, कारण मुंबई खूप मोठं आहे. म्हणून नॉर्थला आम्ही रोड शो केला आणि साऊथमध्ये आम्ही सभा करतोय. त्यामुळे मला असं वाटतं की काही मोदीजींना वारंवार यावं लागतं आहे वगैरे, अशी परिस्थिती नाही. मोदीजींच्या पाठीशी मुंबई आहे. मुंबईकरांच्या मनात मोदीजी आहेत.